श्री स्वामी समर्थ। श्री गुरु लीलामृत अध्याय पहिला। अवतार परंपरा। या ग्रंथात कवींनी दत्तावताराची परंपरा सांगितली आहे। यात प्रामुख्याने श्री गुरुदत्त, श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती या 3 अवतारांच्या कथा आहेत। प्रथम गजाननाला वंदन करून माता पार्वतीची माहिती सांगितली आहे। नंतर परब्रह्म, सद्गुरू, माता पिता, साधू संत यांना वंदन केले आहे। पार्वती मातेने पंचमहाभूतांना एकत्र आणून या विश्वाची निर्मिती केली आहे अशी कवींची धारणा आहे। कवींच्या मते पार्वती मातेने मायेचे रूप धारण केले आहे। अशी माया ज्याचे स्वाधीन आहे ती म्हणजे निराकार परब्रह्म। या निराकार परब्रह्मालाही कवी वंदन करतो। परब्रह्माचे ज्ञान ज्याला झाले तो अहंकार आणि भेदभावातून मुक्त होतो। सगळे विश्व मायेच्या अधीन आहे, पण माया मात्र परब्रह्माच्या अधीन आहे। ज्याला ब्रह्मा मिळाले त्याला ही माया त्रास देत नाही। जीव हा मायेच्या पसाराला सत्य समजतो आणि विकार व अहंकाराचा धनी होतो। या सर्वातून आपणाला सद्गुरूच बाहेर काढतात। या सर्व दुःखी जीवांना संसारातील तापापासून सोडवण्यासाठी श्री गुरुदत्तांनी अनुसूयेपोटी जन्म घेतला। गाणगापूर क्षेत्री निवास केल्यानंतर श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार घेतला आणि बऱ्याच भक्तांचा उद्धार केला। लोकांना भक्ती मार्गाला लावले। आपले अवतार कार्य झाल्यानंतर ते कर्दलीवनात गुप्त झाले। नंतर काही वर्षांनी अक्कलकोटी प्रकट झाले। तेव्हा त्यांचे नाव चंचल भारती होते। आपल्या अडचणी दूर करण्यासाठी आणि आत्मज्ञानासाठी लोक त्यांच्याकडे येत। या सर्व लोकांमध्ये आनंद भारती नावाचे एक साक्षात्कारी पुरुष होते। त्यांनी कवींना अक्कलकोट स्वामींच्या लीला वर्णन करण्याची स्फूर्ती दिली। यातील दत्तावताराचे वर्णन हे गुरुचरित्राच्या नंतरचा भाग समजण्यात येईल व त्याचे नाव गुरु लीलामृत असे असेल। यानंतर समस्त संतजनांना वंदन करून कवींनी गुरु लीलामृत या ग्रंथास प्रारंभ केला। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री गुरु लीलामृत अध्याय दुसरा। दत्तावतार वर्णन। या कवींनी सद्गुरूंना वंदन करून त्यांचे जवळ गुरुलीला वर्णन करण्याची इच्छा व्यक्त केली। त्या संबंधी मार्गदर्शन करण्याची विनंती केली। कवींना लिहिताना मात्र गुरुलीला अगाध आहे असे जाणवले। त्यांनी सद्गुरूंना विनंती केली की त्यांनी गुरुलीला वर्णन करण्यास मार्गदर्शन करावे। कवींनी सद्गुरूंना विचारले, गुरु अक्कलकोटमध्ये केव्हा व कसे प्रकट झाले? गुरु दत्तात्रेयांचा हा कितवा अवतार आहे? सद्गुरूंनी त्यांना सांगितले, जेव्हा सृष्टी निर्माण झाली त्यावेळी काहीही नव्हते। वातावरणात मायेचा अहंध्वनी उमटला। त्या मायेपासून सर्व जग निर्माण झाले। जगाचे असणे नसणे सर्व मायेच्या स्वाधीन आहे। तिने निर्गुण परब्रह्माला सगुण केले। सत्वगुणातून विष्णूंची, रजोगुणातून ब्रह्मदेवांची व तमोगुणातून शंकरांची निर्मिती केली। ब्रह्मदेवाने पंचमहाभूतापासून सृष्टी निर्माण केली। 10 मानसपुत्र व कश्यपादी ऋषी निर्माण केले। त्या मानसपुत्रातील दक्ष राजाच्या कन्या कश्यप ऋषींना दिल्या व बाकीच्या इतर मानसपुत्रांना दिल्या। त्यांच्या संततीपासून जगाचा विस्तार झाला। पण जग आत्मतत्व विसरून मोहमायेत गुंतून पडले, दुःखी झाले। श्री ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात, श्री विष्णू सृष्टीचे रक्षण करतात आणि श्री शंकर सृष्टीचा संहार करतात। सर्व दुःखी जनांना पाहून
विष्णूंना दया आली आणि या तिघांनी मिळून दत्तात्रेय अवतार घेतला. अत्री नावाच्या महान तपस्वींची अनुसूया नावाची पत्नी होती. सगळीकडे तिच्या पतिव्रत्याची महती होती. नारदांनी या तिन्ही देवांच्या पत्नींना अनसूयेबद्दल सांगितले. त्यांच्या मनात तिच्याविषयी मत्सर उत्पन्न झाला. त्यांनी आपल्या पतींपाशी हट्ट धरून अनुसूयेचे पावित्र्य भंग करायला सांगितले. तीनही देव अनुसूयेच्या घरी ब्राह्मण वेशात गेले. अनुसूयेने त्यांचे आदरातिथ्य केले. त्यांनी तिला नग्न होऊन वाढावे, नाहीतर आम्ही जेवणार नाही असे सांगितले. यावर तिने आपल्या पतीचे चिंतन केले आणि हातात पाणी घेऊन म्हणाली, मी खरी पतिव्रता असेन तर हे तिन्ही ब्राह्मण लहान बालक होऊ देत. अनुसूयेने त्या बालकांना स्तनपान केले व झोपवले. घडलेली सर्व हकीकत पतीला कथन केली. नारदांनीही देवांच्या पत्नींना आपल्या बालरूपी पतींना घेऊन या असे सांगितले. त्या घाबरल्या. त्या तिघांच्या विनंतीवरून अत्री ऋषींनी देवांना पूर्ववत केले. देवांनी अनुसूयेला वर मागण्यास सांगितले. तिने आपण तिघे माझ्या पोटी जन्मास यावे असे सांगितले. अशा तऱ्हेने अनुसूयेच्या पोटी दत्तात्रेय जन्मले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरु लीलामृत कथासार अध्याय 3. श्रीपाद श्री वल्लभावतार. दिनांचा उद्धार करण्याकरिता भगवान दत्तात्रेयांचे भ्रमण चालू असे. फिरता फिरता ते एकदा पिठापूर नगरात आले. त्या गावात राजा नावाचा ब्राह्मण व त्याची पत्नी सुमता राहत होते. तो वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता. त्यांच्या संसारात एकच दुःख होते, पोटी संतती नव्हती. जी संतती होई ती मृत संततीच निपजे. त्यातील 2 वाचली, पण ती अपंग होती. एकदा या ब्राह्मणाच्या घरात श्राद्धाचा स्वयंपाक चालू होता. तेवढ्यात बैराग्याच्या वेशातील श्री गुरु दत्तात्रेय आले आणि त्यांनी आलक्क असा पुकारा केला. सुमता भिक्षा देण्यास आली आणि तिने दत्तात्रेयांना नमस्कार केला. त्यांनी तिच्या घरी भोजनाची इच्छा व्यक्त करताच तिने त्यांना यथेच्छ भोजन दिले. दत्तात्रेयांनी तिला तुझी काय इच्छा आहे असे विचारले. त्यांनी तिला आई अशी हाक मारली. त्यावर तिने या नात्यानेच माझ्या पोटी जन्म घ्या असे सांगितले. त्यांनी तिला पुत्र होण्याचा वर दिला आणि तुला होणारा पुत्र खूप हुशार आणि वैराग्य संपन्न असेल असे सांगितले. आपल्या घरी प्रत्यक्ष भगवान येऊन जेवून गेले आणि आपली भेट झाली नाही ही गोष्ट तिच्या पतीला कळल्यावर त्याला हळहळ वाटली. यथावकाश सुमताच्या पोटी श्री दत्तात्रेयांनी अवतार घेतला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरु लीलामृत अध्याय 4. अंबिका पूर्व जन्म वर्णन. श्रीपाद श्री वल्लभ उत्तरेकडे यात्रा करताना भक्तांना अनुग्रह देत असत व उपदेश करत असत. यात्रा करता करता मध्ये गोकर्ण क्षेत्री आले. तिथे 3 वर्षे राहिले. नंतर गिरी पर्वतावर आले. तेथे 4 महिने राहून ते निवृत्ती संगमावर आले व कुरवपुरी राहिले. कुरवपुरी एक कर्मनिष्ठ ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अंबिका ही पतिव्रता होती. ती घरातल्या सगळ्यांची चांगली वागे. आलेल्या अतिथींचे आदरातिथ्य करत असे. पण तिला पुत्र नव्हता. जो होता तो मतिमंद होता. त्याला शिकवण्याचा खूप प्रयत्न झाला, पण सर्व व्यर्थ. 7व्या वर्षी
त्याची मुंज केली, पण काहीच फरक पडला नाही. काही दिवसांनी तिच्या पतीचे निधन झाले. ती निराधार झाली. मुलगा दिवसभर भटकत राही. लोक त्याची टिंगळ करत व म्हणत, वडील एवढे विद्वान आणि मुलगा एवढा मूर्ख. मुलाला वाईट वाटे. तो एकदा आईला म्हणाला की मी या त्रासाला कंटाळलो, मी आता आत्महत्या करतो. आई म्हणाली, मीही येते, मी तरी जगून काय करू. ते दोघेही नदीवर गेले. तिथे योगायोगाने श्रीपाद श्री वल्लभ आले होते. तिने त्यांचे पाय धरले व घडलेला वृत्तांत सांगितला. आत्महत्येचा कारण सांगितले. श्रीपाद श्री वल्लभांनी सांगितले की आता तुझे वाईट दिवस संपले. देहत्याग करून काही उपयोग नाही. चांगले दिवस येतील, वर मागून घे. ती म्हणाली की मला माणसाचा जन्म मिळाला तर मला ज्ञानी व हुशार महाज्ञानी पुत्र मिळावा. श्रीपाद श्री वल्लभ म्हणाले की तू प्रदोष काळी भक्तीने शिवपूजा कर. त्यातूनही सोम व शनी प्रदोष मिळाला तर उत्तमच. यावरून श्रीपाद श्री वल्लभांनी तिला एक गोष्ट सांगितली. उज्जैनच्या चंद्रसेन राजाने राज्यावरील संकट घालविण्यासाठी प्रदोष पूजा आरंभली. राजवाड्यातली ही पूजा एका गवळणीच्या मुलाने श्रीकराने पाहिली. 5 वर्षांच्या त्या मुलाला पण शिवपूजा करावीशी वाटली. त्याने एक दगडाचे शिवलिंग केले. पूजा साहित्य देखील दगडाचेच होते. पूजा करतानाच त्याच्या आईने त्याला जेवायला बोलावले, पण तो पूजेत मग्न होता. तो गेला नाही. आईने रागाने पूजा उधळून लावली. मुलाला उडत उडत रागाने घेऊन जाऊ लागले. यामुळे श्रीकर बेशुद्ध पडला. त्याची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले व त्याला आशीर्वाद दिला. तुझ्या कुळात पुढे भगवान विष्णू अवतार घेतील व सर्व सुखे भोगून शेवटी तू माझ्यात लीन होशील. जेथे त्याने दगडाने पूजा बांधली होती त्या ठिकाणी शिवमंदिर तयार झाले. श्रीकराने आपल्या आईच्या मुक्तीची मागणी करताच शंकराने तिलाही मुक्त केले. तिने पुढे प्रदोषाची पूजा सुरू केली. अशा प्रकारे अंबिकेला प्रदोष पूजा सांगून श्रीपाद श्री वल्लभांनी तिच्या मुलाला दोषमुक्त केले. श्री दत्त कृपेने तो मुलगा वेदशास्त्र संपन्न झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरु लीलामृत अध्याय 5. श्री नरसिंह सरस्वती अवतार. श्रीपाद श्री वल्लभ गुप्त रूपाने कुरवपूरमध्ये राहत होते. भक्तांच्या उद्धारासाठी मात्र कधी कधी प्रकट होत असत. अवतार मर्यादा पूर्ण झाल्यावर कुरवपूरमध्ये त्यांनी दुसरा अवतार घेतला. श्रीपाद श्री वल्लभाने अंबिकेला वर दिला होता की पुढील जन्मी तुला माझ्यासारखा पुत्र होईल. अंबिकाही नित्य शिवप्रदोष पूजा करत असे. यथावकाश तिचे आयुष्य संपले, पण मनात पुत्र प्राप्तीची इच्छा राहिलीच. पुढील जन्म तिला ब्राह्मणाच्या घरी मिळाला. या जन्मी तिचे नाव अंबा भवानी असे होते. तिचे लग्न माधव नावाच्या ब्राह्मणाशी झाले. यथावकाश तिला पुत्र झाला. पुत्राने जन्मताच प्रणवाचा उच्चार केला. ज्योतिषाने पत्रिकेत पाहिले व हा दत्तावतार आहे, दीनांचा उद्धार करणारा आहे, दीन दुबळ्यांना मदत करण्यासाठी याचा जन्म आहे असे सांगितले. अंबा भवानीने त्याचे नक्षत्र नाव शाळीग्राम व पाळण्यातले नाव नरहरी असे ठेवले. 7 वर्षाचा होईपर्यंत तो काहीच बोलत नव्हता. त्याची मुंजही करता येत नव्हती. आई वडिलांना त्याचे खूप वाईट वाटे. एक दिवस नरहरीने लोखंडी कांबीचे सोन्यात रूपांतर केले.
केवळ त्याच्या स्पर्शाने असे घडले होते. त्याने खुणेने सांगितले की माझी मुंज करा, मी बोलाव्यास लागेन. आई वडिलांनी मुंज ठरवली. मुंजीत वडिलांच्या मांडीवर बसून त्याने एकदम 4ही वेद घडाघड म्हटले. एक दिवस त्याने आई वडिलांना मी तीर्थयात्रेस चाललो आहे, मी बालक ब्रह्मचारी आहे आणि मला संन्यास घ्यायचा आहे, आज्ञा द्यावी असे सांगितले. आई दुःख करू लागली. त्याने आईच्या मस्तकावर हात ठेवला. त्याबरोबर तिला तिचा मागील जन्म आठवला. तिने सद्गुरूंचे म्हणजे नरहरीचे पाय धरले व मला मुक्त करा असे म्हणू लागले. नरहरीने तिला सांगितले, जितके आयुष्य आहे तोवर जगणे भाग असते. तुला 4 मुलगे व 1 मुलगी होईल, तोपर्यंत सुखाने संसार कर. आई म्हणाली, मला 1 मुलगा होईपर्यंत माझ्या घरातून तुम्ही जाऊ नये. ते म्हणाले, 1 नाही 2 मुले होईपर्यंत थांबे. यथावकाश 1 वर्षात अंबाभवानीला जुळी मुले झाली. आईला नरहरीने सांगितले की मी आता निघणार, पण जेव्हा तुम्ही माझे स्मरण कराल तेव्हा मी तुम्हाला दर्शन देईन. सद्गुरू प्रथम बद्रिकाश्रमात गेले. नंतर मोझरपुरी वाराणसीत थांबले. तिथे जपतप अनुष्ठान केले. तेथेच त्यांना कृष्ण सरस्वती भेटले. त्यांनी जगरहाटीसाठी संन्यास घेणे आवश्यक आहे असे सद्गुरूंना सांगून त्यांना संन्यास दिला. कृष्ण सरस्वतींना नमस्कार करून सद्गुरूंनी संन्यासाची दीक्षा घेतली. आपल्या शिष्यासह बद्रिकाश्रमात गेले व नंतर प्रयागाला आले. पुन्हा दक्षिणेत करंज गावी येऊन आपल्या आई वडील बहीण भावंडांना भेटून सद्गुरूंनी औदुंबर क्षेत्री निवास केला. काही दिवसांनी भीमा अमरजा संगमावरील गाणगापूर येथे ते प्रकट झाले. तेथेही अनेक भक्तांचा उद्धार केला. गाणगापुराला श्री नरसिंह सरस्वतींची कीर्ती खूप वाढली. नंतर त्यांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन यात्रेसाठी प्रयाण केले. त्यांना तेथून पाठवताना लोकांना दुःख होऊ लागले. त्यांनी सांगितले, मी येथेच गुप्त रूपात राहणार आहे. काही नास्तिक लोकांना वाटेल की मी येथे नाही. आम्ही दुपारी येऊन बिंदू माधव सरोवरात अनुष्ठान करत जाऊ. आम्ही सगळीकडे भ्रमण करतो. गाणगापूर आमचे आवडते स्थान आहे. ज्यांची आमच्यावर श्रद्धा आहे त्यांना आम्ही दर्शन देऊ. सर्वांना आशीर्वाद देऊन त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. सद्गुरू जाताना कृष्णेला पूर होता. सद्गुरूंनी पाना फुलांची नौका करून पैलतीर गाठला. त्यांनी भक्तांना सांगितले की आम्ही गेल्यावर पाण्यातून 4 फुले वाहत येतील, ती प्रसाद म्हणून मठात घेऊन जा. यानंतर श्री नरसिंह सरस्वती कर्दळी वनात गुप्त झाले. ते पुन्हा प्रकट कसे होतात याचे वर्णन पुढील अध्यायात आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरु लीलामृत अध्याय 6. श्री नरसिंह सरस्वती भ्रमण. श्री नरसिंह सरस्वती बराच काळ कर्दळी वनात गुप्त रूपात राहिले. लोक धर्मभ्रष्ट झालेले पाहून त्यांनी समाधी सोडली व ते उत्तरेत तीर्थयात्रेस गेले. एका दाट तपोवनात ते समाधी लावून बसले. एका झाडाखाली अनेक वर्ष समाधी लावून बसल्याने त्यांच्या भोवती वारूळ निर्माण झाले. एकदा एक लाकूड तोड्या तिथे लाकडे तोडण्यास आला. त्याने त्या झाडावर कुऱ्हाडीचा घाव घातला, पण तो चुकून वारुळावर बसला. त्यातून रक्ताची चिळकांडी उडाली. तो लाकूड तोड्या घाबरला. त्याने वारूळ उकरून काढले. त्याला समाधी अवस्थेतील सद्गुरू दिसले. त्याने त्यांची क्षमा मागितली. तेथून सद्गुरू काशीस गेले.
काही दिवस तेथे राहून नंतर गंगोत्री, हरिद्वार, बद्रिकेद्वार क्षेत्रे पाहिली. नंतर देवल गावात पादुका स्थापन करून तेथे स्थान महिमा प्राप्त केला. तेथून भागानगर, नंतर राजूर गावी आले. तेथे श्री नरसिंह सरस्वतींनी मठाची स्थापना केली. चंचल भारती या नावाने ते प्रसिद्ध झाले. मंगलवेढ्यात आल्यावर तेथे दिगंबर या नावाने प्रसिद्ध झाले. त्या गावात एक गरीब ब्राह्मण होता. त्याची एक भाकड गाय होती. सद्गुरूंनी तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितले, हा ब्राह्मण गरीब आहे, त्यास हवं तेवढं तरी दूध देत जा. त्या रात्री ब्राह्मणाने सद्गुरूंसाठी दशमी करून ठेवली. त्यांना जेवू घातले. त्या ब्राह्मणाचे दैन्य दूर झाले. मंगलवेढ्यात राहून सद्गुरूंनी भरपूर चमत्कार केले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरु लीलामृत अध्याय 7. अक्कलकोटामध्ये आगमन व बसप्पा तेली. मंगलवेढ्यात बसप्पा नावाचे तेली होते. ते खूप भाविक होते, पण गरीब होते. गरिबीमुळे जनलोकात त्याचा सतत अपमान होत असे. एके दिवशी जंगलात जाताना त्याला स्वामींचे दर्शन झाले. स्वामी तेव्हा काट्यांवर झोपले होते. बसप्पांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हापासून तो स्वामी भक्त बनला. त्यांच्याबरोबरच राहू लागला. बरीच वर्षे त्यांनी स्वामींची निष्ठेने सेवा केली. स्वामींना बसप्पांची गरिबी पाहून फार वाईट वाटले. एक दिवस स्वामी बसप्पांना काटवण जवळील एका जंगलात घेऊन गेले. तेथे खूप साप होते. स्वामींनी सांगितले, यातील लागतील तेवढे साप घरी घेऊन जा. बसप्पाने घाबरून 1.5 हाताचा साप आपल्या उपरण्यात गुंडाळून घेतला, तर बाकीचे साप अदृश्य झाले. स्वामींनी त्याला त्या सापाचे गाठोडे घरी घेऊन जाण्यास सांगितले. खूप दिवसांनी बसप्पा घरी आलेले पाहून त्यांच्या बायकोला आनंद झाला. तिने त्याच्या हातातील गाठोडं उघडून पाहिले, तर त्यातील सापाची सोन्याची लगत झाली होती. बसप्पा खूप श्रीमंत झाले. त्यानंतरही त्याने स्वामींची निष्ठेने सेवा केली. काही दिवसांनी त्यांची पत्नी मृत्यू पावली. बसप्पा पुन्हा गरीब दरिद्री झाले. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य स्वामींचरणी घालवायचे ठरविले. आपल्या धाकट्या मुलाला घेऊन ते अक्कलकोटला गेले. स्वामींसमोर उभे राहिले. त्यावेळी एक गरीब ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन स्वामींच्या दर्शनाला आला होता. त्याने उतार वयात लग्न केले होते आणि आता पुत्रप्राप्तीसाठी स्वामींकडे आला होता. स्वामींनी त्या ब्राह्मण पत्नीला सांगितले की मागील जन्मी तू या बसप्पाची बायको होतीस. आपला मुलगा लहान असताना तू मृत्यू पावलीस. माझी भक्ती केल्यामुळे तू या जन्मी या ब्राह्मणाची पत्नी झालीस. पण गेल्या जन्मी एक अपराध केलास. पतीच्या नकळत धन बाजूला काढून ठेवलेस. त्यामुळे या जन्मी निपुत्रिक आहेस. आता बसप्पाच्या घरी जा आणि त्याच्या घरी रंगीत खांबाखाली एक तांबाचा मोहरा भरलेला हंडा आहे, तो बसप्पाला दे. मग तुला पुत्र होईल. सर्व भक्तांना खूप आश्चर्य वाटले. ब्राह्मण पत्नीने स्वामींना सांगितल्याप्रमाणे केले. बसप्पाच्या मुलाने स्वामींनी सांगितलेल्या जागी खणून पाहिले, तो मोहरांचा हंडा तिथे मिळाला. बसप्पांचे दारिद्र्य दूर झाले. स्वामींनी ब्राह्मण पत्नीला आशीर्वाद दिला, तुला मुलगा होईल व तुम्ही सर्वजण सुखात राहाल, असे सांगितले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरु लीलामृत अध्याय 8.
यवनांचा उद्धार, गवे स्वामी, चिंतोपंत टोळ. स्वामींनी मंगलवेढ्यात भक्तांना खूप चमत्कार आणि लीला दाखवल्या. एकदा स्वामी चळांबे या गावी एका मठात विश्रांतीसाठी आले. मठाधिपती रामदासी पंथाचे होते. स्वामींना पाहून त्यांना खूप आनंद झाला. स्वामींना गाढ झोप लागलेली पाहून मठाधिपती खोलीला कुलूप घालून काही कामानिमित्त बाहेर गेले. त्यांना वाटले असे केल्याने आपल्याला जास्त वेळ स्वामींचा सहवास मिळेल. स्वामींनी भक्ताचे मन ओळखले. त्यांनी चमत्कार दाखविला. स्वामी तिथून उठून भीमातटी गेले. तिथे काही मुले खेळत होती. त्यांच्याशी खेळत बसले. मठाधिपती जिथे गेले होते तिथे त्यांना कळले की स्वामी भीमातटी मुलाबरोबर खेळत आहेत. मठाधिपतींना आश्चर्य वाटले. कुलूप घातले असताना स्वामी बाहेर कसे गेले? ते घाईघाईने मठात आले तर स्वामी खोलीत नव्हते. त्यांना स्वामींची योजना कळली. भीमातटी जाऊन ते स्वामींना परत घेऊन आले. मंगलवेढ्यात असताना स्वामींचा एक मुसलमान भक्त होता. गावातून तो वेड्यासारखा फिरायचा. कुणी काही दिले तर खायचा. तो स्वामींना रोज हुक्का द्यायचा. त्याची भक्ती पाहून स्वामींनी त्याला मुक्त केले. स्वामी मोहोळ येथे आले. 12 वर्ष मंगलवेढ्यात राहून ते येथे आले होते. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते गावात आले. तिथे गवे स्वामी नावाचे एक लिंगायत स्वामी राहत होते. त्यांचे वय जवळजवळ 125 वर्षे होते. ते त्रिकालज्ञानी होते. ते ध्यानाला बसले की त्यांचे आसन जमिनीपासून जवळजवळ 1-2 बोटं तरी वर जाई. स्वामी त्यांना भेटले. गवे स्वामींना जे पाहिजे होते ते स्वामींकडून मिळाले. त्यांनी योग मार्ग सोडून दिला. स्वामी यानंतर सोलापूरला आले. तिथे चिंतोपंत टोळ नावाचे स्वामींचे एक भक्त होते. त्यांचा मुलगाही स्वामींचा भक्त होता. चिंतोपंतांनी एकदा स्वामींना जेवायला बोलावले. त्यांनी स्वामींची यथासांग पूजा केली आणि स्वामींना पाठावर जेवायला बसवले. स्वामींना काय वाटले कोण जाणे, पण त्यांनी जेवायला उशीर केला. चिंतोपंतांचा मुलगा विष्णुपंत याला ऑफिसला जायचे होते. स्वामींनी जेवण सुरू केल्यावर विष्णुपंतही जेवून घाईघाईने ऑफिसला गेला. त्याला जवळजवळ 1 तास उशीर झाला होता. ऑफिसला गेल्यावर त्याने तसे वरिष्ठांना सांगितले व साहेबांना आज उशीर झाला असे सांगायला लावले. वरिष्ठ म्हणाले, तुम्ही तर माझ्या आधी आलात. माझ्याही आधी तुमची हजेरी पत्रावर सही झाली आहे. विष्णुपंतांना स्वामींची लीला कळून आली. ऑफिसमधल्या लोकांनाही ही हकीकत समजली तेव्हा त्यांना पण खूप आश्चर्य वाटले. स्वामी कृपेने चिंतोपंत अक्कलकोट संस्थानाचे दिवाण झाले. ते स्वामींना म्हणाले की आपण पण आमच्याबरोबर चलावे. पण स्वामी म्हणाले, पावसाळ्यात येऊ. सध्या तिथे उन्हाळा आहे. याचा अर्थ सामान्य लोकांना कळला नाही. आषाढ महिन्यात शहाजीराजे निधन पावले. नंतर मालोजी राजे राज्यावर आले. संपूर्ण चातुर्मासात तिथे पाऊस झाला नाही. कार्तिकात पाऊस झाला. पीक पाणीही चांगले झाले. अक्कलकोटला स्वामी बरीच वर्षे राहिले. अनेक भक्तांचा उद्धार त्याने केला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरु लीलामृत अध्याय 9. भक्ताला विठ्ठल रूपात दर्शन. कार्तिक महिन्यात स्वामी जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा चिंतोपंत टोळ स्वामींना म्हणाले की तुम्ही माझ्या घरी उतरा. स्वामी म्हणाले,
माझे घर निराळे. स्वामी गावाबाहेर ध्वजस्तंभाजवळ बसले. 3 दिवस काहीही न खाता ते तिथे बसून राहिले होते. राखणदाराने चेष्टेत त्यांना विचारले, स्वामी हुक्का पिता का? स्वामी म्हणाले, हो. त्याने रिकामी चिल्लीम स्वामींना दिली व गंमत पाहत उभा राहिला. स्वामींनी जोरात हुक्का ओढला तर त्यातून धूर निघाला. चिलमीवर जाळ निघाला. राखणदार आश्चर्यचकित झाला. त्याने स्वामींचे पाय धरले. तो धावत चोळप्पा नावाच्या ब्राह्मणाकडे गेला. त्याने त्यांना सर्व हकीकत सांगितली व स्वामींसाठी जेवण तयार करून ठेवायला सांगितले. त्या दिवसापासून चोळप्पा स्वामींचे निस्सीम भक्त झाले. स्वामींनी अनेक लीला दाखवल्या. समजा काही भक्तांनी परीक्षा पाहण्यासाठी जर आपल्या अडचणी स्वामींना सांगितल्या तर तेच खजील होऊन जात आणि स्वामी भक्त बनत. सातारा जिल्ह्यात तांदूळवाडी गावात एक ब्राह्मण होता. तो विठ्ठलाचा भक्त होता. नेहमी पंढरपूरला जाऊन विठ्ठल समोर भजन करत असे. एकदा अक्कलकोटला उतरला असताना तो स्वामींच्या दर्शनाला आला. स्वामींकडे पाहून त्याला समाधान वाटले. स्वामींच्या अजान बाहू आणि तेजस्वी मूर्तीने तो प्रभावित झाला होता. त्याला स्वामींसमोर भजन करावे असे वाटले. स्वामींनी त्याची इच्छा पूर्ण केली. त्याला भजन करायला सांगितले. रंगात आलेल्या भजनात तो ब्राह्मण एकदम ताठ आणि तटस्थ झाला. सर्वांना आश्चर्य वाटले. भजन झाल्यावर श्रोत्यांनी विचारले, तुम्ही मध्येच असे शांत का उभे राहिलात? ब्राह्मण म्हणाला, मला स्वामींनी विठ्ठल रूपात दर्शन दिले. जे ज्या इच्छेने स्वामींकडे येत स्वामी त्यांची ती इच्छा पूर्ण करत. आध्यात्म ज्ञान देऊन भक्ती मार्गाला लावत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत अध्याय 10. विष्णुबुवा ब्रह्मचारींचे गर्वहरण. समुद्र काठावर प्रसिद्ध मुंबई नगरी होती. तेव्हा मुंबईत जवळजवळ 9 लाख लोकवस्ती होती. तिथे विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाचा खूप हुशार आणि वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने त्याने मिशनऱ्यांना वादविवादात निरुत्तर केले होते. त्यांचा साधू संतांवर विश्वास नव्हता. नुसते पांडित्य असून उपयोग नव्हता. अनुभव असणे आवश्यक होते. अक्कलकोटला त्यावेळी मालोजी राजे राज्य करत होते. त्यांना वेदांत श्रवणाची आवड होती. त्यांनी या ब्राह्मणाला आपल्या दरबारी आणले. एक दिवस या ब्राह्मणाने स्वामींची वेदांतावर चर्चा करण्याचे ठरवले. त्याने स्वतःच वेदांतावरील चर्चेस सुरुवात केली. त्याने स्वामींना विचारले, ब्रह्मदाकार वृत्ती मिळवण्यासाठी कोणते साधन आहे? स्वामी बोललेच नाही. विष्णुबुवा म्हणाले, हे स्वामी वेडे आहेत. त्यांना काहीही ज्ञान नाही. त्यांनी स्वामींची खूप निंदा केली. त्या रात्री विष्णुबुवा जेव्हा झोपले तेव्हा त्याला स्वप्नात खूप विंचू दिसले. एक इंगळी तर त्याला चावायला आली. तेव्हा ते मेलो मेलो असे ओरडत उठले. नंतर त्यांना काही झोप लागली नाही. सकाळी उठून त्यांनी नित्यकर्मे आटोपली. दरम्यान स्वप्नाचेही त्यांना विस्मरण झाले. संध्याकाळी सर्वजण स्वामींच्या दर्शनाला गेले. विष्णुबुवांनी स्वामींना पुन्हा तोच प्रश्न विचारला. स्वामींनी सांगितले, थोड्याशा ज्ञानाचा गर्व करू नये, अभिमान करू नये, साधू संतांना शिव्या देऊ नये. लोकांना शिकवणारा तू स्वप्नात इंगळी विंचूला घाबरून उठतोस. विष्णुबुवांनी खरं तर अपमानाच्या भीतीने स्वप्न कुणालाही सांगितलेच नव्हते. त्यामुळे ते आश्चर्यचकित झाले. विष्णुबुवांचा अहंकार लोप पावला. त्यांनी स्वामींचे पाय धरले
स्वामींनी त्याच्यावर कृपा केली. नंतर विष्णुबुवा स्वामींचे निस्सीम भक्त झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरु लीलामृत कथासार अध्याय 11. अतिथी भोजन. अहमदनगरामधील एका गावात एक ब्राह्मण राहत होता. एकदा तो आपल्या कुटुंबियांना घेऊन स्वामींच्या दर्शनाला आला. स्वामींनी आपल्या घरी जेवायला यावे अशी त्याने इच्छा व्यक्त केली. स्वामींनी हसून सांगितले, आम्ही येतो जेवायला. खीर, कडबोळी, आमटी, भजी व पुरणपोळी कर. ब्राह्मणाला खूप आनंद झाला. त्याच्या बायकोने शुचिर्भूत होऊन स्वयंपाक केला. स्वामींबरोबर इतर काही ब्राह्मणही होते. सर्व आवरल्यावर तो स्वामींना बोलवायला गेला. स्वामी म्हणाले, मी ब्राह्मण भोजन झाल्यावर जेवेन. ब्राह्मणाकडे अतिथी ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. स्वामी, ब्राह्मण आणि त्याची बायको जेवायला बसणार तेवढ्यात काही ब्राह्मणही पुन्हा जेवायला आले. ते म्हणाले, आम्ही 2-3 दिवसांचे उपाशी आहोत. आम्हाला जेवायला वाढा. त्या ब्राह्मणांनाही त्यांनी आपल्या वाट्याचेही जेवायला वाढले. तरीही त्या ब्राह्मणांचे पोट भरले नाही. शेवटी स्वामींच्या वाट्याचेही त्या ब्राह्मणांना जेवायला वाढले. शेवटी सर्व आवरून ते स्वामींपाशी गेले आणि नमस्कार करून म्हणाले, घरातील सर्व अन्न ब्राह्मणांना जेवू घालण्यात गेले. आम्हाला माफ करा. स्वामी डेकर देत गमतीने म्हणाले, मी तर जेवलो. खीर छान झाली होती. पुरणपोळी, कडबोळी सर्व छान झाले होते. हे ऐकून ब्राह्मणाला वाईट वाटले. त्याने स्वामींचे पाय धरले. स्वामी म्हणाले, अरे, मी पोटभर जेवलोय. तुम्ही म्हणत असाल तर अजूनही जेवतो. ब्राह्मण पत्नी म्हणाली, घरात काही शिल्लक नाही. तुम्हाला काय वाढू? स्वामी म्हणाले, अगं सरस्वती, असे काय बोलतेस? एखाद्या कोनाड्यात काहीतरी बाजूला ठेवले असशील. ब्राह्मणाची बायको घरी गेली आणि पाहते तो काय, कोनाड्यात खरंच काही पदार्थ शिल्लक होते. ते पदार्थ घेऊन ती स्वामींकडे गेली. स्वामींनी त्या पदार्थांची अगदी नावाजतच चव घेतली. स्वामींनी सांगितले, अशाच प्रकारे निष्काम सेवा करत जा. यानंतर स्वामींच्या आज्ञेने ते पती पत्नी आपल्या घरी गेले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरु लीलामृत कथासार अध्याय 12. रावणाला जिवंत केले. अक्कलकोट जवळील बागेहल्ली गावात एक मुजावर नावाचा मुसलमान होता. स्वामी एके दिवशी त्याच्या घरी जाऊन बसले. दुपार झाल्यावर ते अचानक उठले. बाहेर ऊन असतानाही भराभर चालू लागले. बरोबर भक्तही होतेच. स्वामी भक्तांना म्हणाले, चला तुम्हाला मिष्टान्न खायला घालतो. पण एवढ्या उन्हात कुणीच यायला तयार होईना. एक एक जण गळू लागले. शेवटी फक्त जाधव वगैरे खरे भक्तच त्यांच्याबरोबर राहिले. स्वामी इटगीला आले व गावाबाहेरील मारुतीच्या मंदिरात स्वस्त बसून राहिले. थोड्या वेळाने जाधव वगैरे भक्त आले आणि त्यांनी स्वामींना अंथरूण घालून दिले. पण स्वामी त्यावर झोपण्याचे सोंग करून पडून राहिले. जवळच्या शेतात रावणा नावाचा शेतकरी शेतात काम करत होता. शेत नांगरताना त्याच्या नांगराचा फाळ एका वारुळाला लागला आणि त्यातील नागाने रावणाला दंश केला. रावणा मूर्छित झाला. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. कुणी काही मंत्र वगैरे म्हटले, पण काही उपयोग झाला नाही. तेवढ्या जाधवांना वाटले, स्वामींच्या चांबड्याचे जोडे रावणाच्या डोक्यावर ठेवूया, म्हणजे त्याला गुण येईल. त्यांनी तसे केले. स्वामी जागे झाले आणि ओरडू लागले.
जाधव थराथरा कापू लागला. स्वामींनी रागाने आपले कपडे काढून टाकले. दिगंबर अवस्थेत बसून राहिले. जाधव स्वामींसमोर हात जोडून उभे राहिले होते. स्वामींनी जाधवांना टोपी काढायला लावली, अंगरखा पण काढायला लावला आणि त्यांना सांगितले, जा रावणाच्या दोन्ही कानात त्याच्या नावाने हाक मार. जाधवांनी तसे केल्यानंतर खरोखर रावणा झोपेतून उठल्यासारखा उठून बसला. लोकांनी स्वामींना विचारले, त्याला काय खायला देऊ दे? स्वामी म्हणाले, खीर द्या करून. सर्पविष बाधा असेल तर दूध चालत नाही, पण रावणाला काहीच त्रास झाला नाही. गावातल्या लोकांनी स्वामींना जेवण दिले, पण स्वामींनी आपले जेवण जाधवांना दिले. त्या दिवशी स्वामी उपाशीच राहिले आणि दुसऱ्या दिवशी रामपूरला गेल्यावर नंतरच जेवले. अक्कलकोट जवळच्या एका गावात एक बाई होती. तिचा एकुलता एक मुलगा आजारी पडला. कुठल्याच उपायांनी गुण आला नाही. शेवटी ती स्वामींकडे यायला निघाली, पण वाटेतच तिचा मुलगा मरण पावला. ती शोक करू लागली. स्वामींना तिची दया आली. स्वामींनी त्या मुलाला गरागरा फिरवले, घोड्याच्या तोंडाजवळ नेले आणि म्हणाले, घोड्या, या पोराला खाऊन टाक. या बाईने बेजार केले. असे बोलून स्वामींनी त्या मुलाला पुन्हा फिरवून एका चरात फेकले. लोकांना वाटले की ते मूल मेले, पण ते मूल जिवंत होऊन रडत होते. यानंतर ती बाई पण स्वामींची निस्सीम भक्त झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरु लीलामृत कथासार अध्याय 13. किमया करणारा संन्यासी. गोदावरी काठी नाशिक नावाचे पुण्यक्षेत्र आहे. तिथे साधू संत असतातच, पण ढोंगी साधू पण असतात. तिथे किमया करणारा एक साधू होता. किमयेच्या या नादात त्याने वयाची 36 वर्षे घालवली होती. संन्यासी धर्माचे पालन न करता फक्त पक्वान्ने खात राहायचा आणि फक्त किमयेवर बोलायचा. किमया या विषयाविरुद्ध काही ऐकून घ्यायचा नाही. एकदा काही स्वामी भक्त देवदर्शनासाठी नाशिकला आले. पंचवटी, सीता गुफा पाहून ते कपालेश्वरी गेले. तेथे त्यांना घोलप स्वामी भेटले. ते एक सिद्धपुरुष होते. घोलप स्वामी स्वामी भक्तांना पाहून खूप आनंदित झाले. घोलप स्वामींनी स्वामी भक्तांना किमयावाल्या संन्याशाविषयी सांगितले. हा किमयावाला संन्याशी आपल्याकडील किमयेच्या साधनेने रोज सोने बनवू शकत असे. घोलप स्वामी म्हणाले, तुमची इच्छा असेल तर आपण त्यांना भेटूया. त्याप्रमाणे वांबोरीकर, गोविंद चिमणाजी हे भक्त या संन्याशाला भेटायला निघाले. संन्याशाला या स्वामी भक्तांनी विचारले, महाराज, आपण संन्यास का घेतला? रोज भोजन कुठे घेता? किमया या शब्दाचा अर्थ काय? रोज रोज सोनं बनवून तुमच्या संन्यास धर्माला बाधा येत नाही का? या प्रश्नावर तो संन्याशी एकदम संतापला आणि स्वामी भक्तावर ओरडू लागला, तुम्ही कोण? कुठून आलात? तुमचे गुरु कोण? स्वामी भक्तांनी स्वामींचे वर्णन केले. अक्कलकोटचे दत्तावतार स्वामी समर्थ हे आमचे गुरु आहेत. साक्षात परब्रह्म आहेत आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. संन्याशाने विचारले, तुमचे स्वामी रोजच्या रोज सोने बनवू शकतात का? ही किमया येते का त्यांना? स्वामी भक्त म्हणाले, त्यांची कृपा होणे हेच सोने. तुम्हाला देवदयेने एवढे चांगले मानवी शरीर मिळाले आहे, त्याचा सदुपयोग करून घ्या. आमच्या स्वामींना शरण जा. संन्यासी म्हणाला,
मी तिथे कशाला जाऊ? ते खरेखुरे सद्गुरू असतील तर ते मला इथेच या जागीच प्रचिती देतील. सर्व स्वामी भक्त तिथून निघाले. त्यांनी घोलप स्वामींना भेटून सर्व हकीकत सांगितली. ते म्हणाले, स्वामी त्या संन्याशाला नक्कीच शिक्षा करते. दुसऱ्या दिवशी किमयागर संन्यासी आपली किमया करायला बसला, पण काहीच जमेना. सोन्याऐवजी कोळसे बनू लागले. मग त्याचा संताप झाला आणि जमलेल्या लोकांनाच तो शिव्या घालू लागला. दुसरे दिवशी स्वामी भक्त त्याची चौकशी करण्यासाठी गेले, तर तो स्वामी भक्तावर धावून गेला. त्यांना मारू लागला. स्वामी भक्त जवळच स्वामींचा जप करत उभे राहिले. काही वेळाने रागाच्या भरात तो संन्याशी जेव्हा मोठा दगड स्वामी भक्तांवर फेकू लागला, त्यावेळी त्याच्या पाठीत कोणीतरी लाथ घातली. तोच दगड त्याच्या डोक्यात बसला. तो काही काळ मूर्छित झाला. सावध झाल्यावर म्हणाला, तुमच्या स्वामींना मी शरण आलोय. स्वामी भक्त त्याला स्वामींकडे घेऊन गेले. स्वामींनी त्याच्यावर आरडाओरडा करून त्याचा अहंकार किती वाईट आहे ते सांगितले आणि समोरच्या झाडाकडे पाहायला सांगितले. त्या कडुनिंबाच्या झाडातून सोन्याचा रस वाहत होता. झाडाच्या अवतीभोवती पण सोने दिसत होते. त्याने स्वामींना नमस्कार केला. स्वामींनी त्याला सांगितले, तू आता माहूरगडाला जा. तेथे मन शांत करून साधना कर. स्वामींच्या आज्ञेनुसार तो संन्याशी माहूरगडाला गेला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरु लीलामृत कथासार अध्याय 14. स्वामी स्वतः अन्नपूर्णा. स्वामींचा एकदा रामपूरमध्ये 16 दिवस मुक्काम होता. त्या गावात रावजी पाटील नावाच्या ब्राह्मणाची विठाबाई नामक स्वामी भक्त नातेवाईक होती. तिने नवस केला की सद्गुरु प्रित्यर्थ मी 40 ब्राह्मण जेवू घालेन. त्या 40 जणांच्यात चोळप्पाचाही समावेश होता. दुसऱ्या दिवशी तिने स्वामींची यथासांग पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला. स्वामींनी आधी सर्व ब्राह्मणांना जेवायला घालायला सांगितले, पण ब्राह्मण काही यायचे थांबेनात. विठाबाईला काळजी वाटली. आपल्या एवढ्याशा स्वयंपाकात एवढे ब्राह्मण कसे जेवणार? स्वामींनी तिची काळजी जाणून तिला एक टोपली आणायला सांगितली आणि त्यात सर्व पदार्थ ठेवायला सांगितले. त्यावर देवी व खंडोबाचा टाक ठेवायला लावला. शाळीग्राम ठेवायला लावला. त्यावर पुन्हा पुरणपोळी ठेवायला सांगितली. स्वामी व विठाबाईंनी त्या टोपलीसमोर अन्नपूर्णेची पूजा केली. नंतर विठाबाईंनी ती टोपली डोक्यावर ठेवून तुळशीला प्रदक्षिणा घातली. स्वामींच्या पलंगाजवळ ती टोपली ठेवून तिने बाकीची पाने वाढली. पहिल्या पंक्तीला जवळजवळ 400-500 लोक जेवले. स्वामींनी सांगितले की पंगत वाढताना मागे वळून पाहू नकोस. सगळ्यात आश्चर्य म्हणजे पहिली पंगत झाली तरी टोपलीतील अन्न संपले नव्हते. स्वामींच्या आग्रहावरून लोक येत होते, जेवत होते. स्वामी मात्र उपाशीच होते. मध्यरात्रीनंतर सर्वजण जेवल्यावर स्वामी जेवले. 40 ब्राह्मणांच्या स्वयंपाकात 4000 लोक जेवले. भगवंत नावाच्या एका सुतार भक्ताच्या घरी स्वामी कधी कधी राहत असत. एकदा त्याने शेतात विहीर खणली. स्वामी कृपेने विहिरीला पाणी चांगले लागले. त्याच्या मनात विचार आला की स्वामींना शेतात आणून नैवेद्य अर्पण करावा. पण त्याने विचारल्यावर स्वामी नुसतेच थांब थांब म्हणत होते. इतक्यात तिथे काही स्वामी भक्त आले. त्यांना सुताराने स्वामींना घेऊन येण्यास विनंती केली.
काही वेळात स्वामी उठले व त्याच्या शेतावर गेले. सुताराने स्वामींची यथासांग पूजा केली, नैवेद्य दाखवला. ब्राह्मणाकडून स्वयंपाक करून घेऊन स्वामींना जेवू घातले. पण स्वामींबरोबर कित्येक जण जेवायला येऊ लागले. फक्त 5 जणांच्या स्वयंपाकात इतकी माणसे कशी जेवणार याची त्याला काळजी वाटली. पण त्याने स्वामींवर सर्व सोपून दिले आणि 50 माणसे व्यवस्थित जेवली. स्वामींच्या अन्नपूर्णा सिद्धीचे दर्शन सर्वांनाच घडले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरु लीलामृत कथासार अध्याय 15. श्री नरसिंह सरस्वती व समाधी योग. इंद्रायणी काठी आळंदी गावात श्री नरसिंह सरस्वती नावाचे सर्व शास्त्र पारंगत विद्वान यती राहत होते. योग साधना करण्यासाठी ते आळंदीत आले होते. सर्व मार्गात योगमार्ग अवघड. यम, नियम, आपण, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यानधारणा, समाधी ही योगाची 8 अंगे आहेत. पण गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय योग मार्गात प्रगती नाही. योगी प्राणायामाच्या सहाय्याने कुंडलीही जागृत करतो. ही जागृत झालेली कुंडली सुषुम्ना नाडीतून वर जाते. षटकारांचे भेदन करून मी सहस्त्राकार चक्रापर्यंत जाते. तिथे शिवाचा निवास असतो. शिव आणि शक्तीचा येथे मिलाप होतो. योग्याला निर्विकार समाधी प्राप्त होते. श्री नरसिंह सरस्वतींना द्विदल चक्राचा भेद करून ब्रह्मरंध्रात प्रवेश करणे जमत नव्हते. अनेक गुरूंचा शोध घेऊनही योग्य गुरु काही मिळत नव्हता. लोकांकडून त्यांनी ऐकले होते की स्वामी दत्तावतार आहेत. त्यांनी स्वामीविषयी ऐकले आणि त्यांना वाटले जे आपण शोधत होतो ते हेच सद्गुरू. ते अक्कलकोटला आले. स्वामी तेव्हा भांडारखान्याजवळ होते. श्री नरसिंह सरस्वती दारात येताच स्वामींनी एक श्लोक म्हटला. त्या द्विदल चक्राचे भेदनाचे रहस्य सांगितले. स्वामींनी अंतर्ज्ञानाने श्री नरसिंह सरस्वतींच्या मनातील भाव ओळखला. त्यामुळे श्री नरसिंह सरस्वतींच्या चित्तात प्रकाश पडला. स्वामींनी त्यांच्याकडे कृपाळू दृष्टीने पाहिले. त्यांची समाधी लागली. एक प्रहरभर त्यांनी स्वामींची स्तुती केली. ते म्हणाले, स्वामी, आपल्या कृपेने मला ब्रह्मदाकार वृत्ती प्राप्त झाली. आपली आज्ञा असेल तर आळंदीस जाऊन पुन्हा योग्याभ्यास करतो. स्वामींनी आनंदाने आज्ञा दिली. श्री नरसिंह सरस्वती पुन्हा आळंदीस आले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरु लीलामृत कथासार अध्याय 16. वैष्णव पंडितांचे गर्वहरण. एके दिवशी स्वामींकडे एक धार्मिक व विद्वान मुसलमान आला. त्याला स्वतःच्या जातीचा दुराभिमान नव्हता, द्वेष नव्हता. अनेक ग्रंथ वाचून त्याला मनाला शांती नव्हती. काही दिवसांनी त्याला अक्कलकोट स्वामींविषयी कळले. तो स्वामी दर्शनासाठी अक्कलकोटी आला. स्वामी त्यावेळी देशमुखांकडे होते. त्यांच्या भोवती अनेक भक्त होते. तो अचानक स्वामींपुढेच उभा राहून स्वामी कुठे आहे असे विचारू लागला. स्वामी जोरात ओरडून म्हणाले, मूर्खा, कुठेही शोधू नकोस. ते अक्कलकोटात तुझ्या बुद्धीत आहेत. मनाने बुद्धीने त्यांचा शोध घे, लगेच सापडतील. स्वामींनी त्याच्याकडे फक्त पाहिले आणि त्याच्यावर ज्ञानबाण फेकले. त्याबरोबर तो मुसलमान ग्रहस्थ तिथेच तटस्थ झाला. त्याची समाधीच लागली. समाधी उतरल्यावर त्याने स्वामींचे पाय धरले. तो स्वामींची स्तुती करू लागला.
स्वामींनी त्याची भक्ती पाहून त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला कृतार्थ केले, आत्मस्वरूपात स्थिर केले. तो आनंदाने आपल्या गावी गेला. एकदा मोगलाईतून स्वामींकडे एक गरीब सदाचारी ब्राह्मण बाई आली. तिच्या मुलाचे डोळे गेले होते. माझ्या मुलाची मुंज झाली तेव्हापासून त्याला दिसत नाही. स्वामी, कृपा करून याला दृष्टी द्या, असे तिने स्वामींना सांगितले. स्वामी म्हणाले, थोडा वेळ थांब. माझ्याकडे माझी परीक्षा घेण्यासाठी आणि वादविवाद घालण्यासाठी काही वैष्णव ब्राह्मण येणार आहेत. त्यावेळी तुझ्या मुलाला दृष्टी येईल. ते 5 वैष्णव आले. ते विद्येच्या अहंकाराने इतके धुंद झाले होते की त्यांनी स्वामींना नमस्कार देखील केला नाही. आल्या आल्या त्यांनी आपला पूर्व पक्ष मांडला. स्वामी गप्प बसले आणि त्यांनी त्या अंध मुलाला बोलावले व या वैष्णवांच्या मनात जे प्रश्न असतील त्यांची उत्तरे दे, असे सांगितले. तो मुलगा म्हणाला, मी लहान, मी काय बोलणार. स्वामींनी तात्काळ आपल्या गळ्यातील माळ त्याच्या गळ्यात घातली आणि त्याच्या डोळ्यांना झेंडूचे फुले लावली. त्या क्षणी तो मुलगा सर्व दूर पाहू लागला. त्याला जणू दिव्य दृष्टी प्राप्त झाली. तो त्या 5 वैष्णवांशी व्यवस्थित वाद करू लागला. शेवटी ते वैष्णव पराभूत झाले. त्यांनी स्वामींचे पाय धरले. आपल्या मुलाला दृष्टी आलेली पाहून ती ब्राह्मण स्त्री देखील आनंदित झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत अध्याय 17. अक्कलकोटमध्ये जाधव नावाचे एक कुलीन घरंदाज होते. स्वामी हेच त्यांचे दैवत होते. त्यांना मुलबाळ नव्हते. काही दिवसात बायकोही मृत्यू पावली. त्यांनी स्वामींना दुसऱ्या लग्नाबद्दल विचारले. स्वामी नाही म्हणाले. त्यांना वैराग्य आले. त्यांनी आपला संसार ब्राह्मणाकरवी लुटून टाकला आणि पूर्वीप्रमाणे स्वामी भक्तीत विलीन झाले. अक्कलकोटला लक्कडखाना येथे राजवाड्याजवळील एका ठिकाणी स्वामी बसले होते. भर दुपारी स्वामींनी जाधवांना हाक मारली व तुझ्या नावाची चिठ्ठी आहे असे सांगितले. जाधव घाबरला. चिठ्ठी म्हटल्यावर त्याने ओळखले, आपले मरण जवळ आले आहे. त्याने स्वामींचे पाय घट्ट धरले आणि म्हणाला, महाराज, मला अजून तुमची सेवा करायची आहे. माझी इच्छा पूर्ण करा. त्याची देहासक्ती काही सुटत नव्हती. स्वामींनी यमदूतांना जाधवांना न नेता बैलाला नेण्यास सांगितले. थोड्या वेळातच त्या बैलाने प्राण सोडले. बैलाला मुक्ती मिळाली. स्वामींची लीला अशी अगाध आहे. मैदर्गी गावात एक स्वामीभक्त मुसलमान राहत होता. तो तुरुंगातील पहारेकऱ्यांचा मुख्य जमादार होता. एके दिवशी सर्व कैद्यांना तुरुंगात एकत्र कोंडले, पण एक कैदी मात्र पळाला. ही बातमी ऐकून जमादार घाबरला. शोध घेऊनही तो कैदी मिळाला नाही. त्याच्या पूर्ण कारकिर्दीत असे घडले नव्हते. त्याने स्वामींना विनंती केली की मला या संकटातून सोडवा. मी नोकरी सोडून जन्मभर तुमची सेवा करेन. इकडे तो पळून गेलेला कैदी जिथे जिथे जाई तिथे तिथे त्याला एक उग्र संन्यासी दिसत असे. तो पळू लागला की उग्र संन्यासी त्याला पळू देत नसे. या सर्व धावपळीत तो खंदकाजवळ बेशुद्ध पडला. सकाळी काही पहारेकऱ्यांना तो सापडला. त्यांनी त्याला लागोलग तुरुंगात टाकले. जमादाराला खूप आनंद झाला. त्याने स्वामींना सांगितल्याप्रमाणे नोकरीचा राजीनामा दिला व अक्कलकोटला येऊन राहिला व स्वामींची सेवा करू लागला. स्वामींचे भक्त चोळप्पा या जमादाराला जेवण देत असे.
त्यांना वाटे, रोज याला मी कुठले जेवण देऊ, पण स्वामींची आज्ञा मोडता येत नाही. काही दिवसानंतर चोळप्पा त्याला स्वामींसमोरही बसू देईना. जमादार पण दूर बसू लागले. स्वामींना जमादारावर दया आली. स्वामींनी आपले चामड्याचे जोडे त्याच्या अंगावर टाकले आणि जा, आपल्या घरी सुखी राहा असे सांगितले. घरी आल्यावर देखील मुसलमान असून हिंदू असलेल्या स्वामींची सेवा करतो म्हणून घरातले त्रास देऊ लागले. त्याला घराबाहेर काढले. बायका मुलांनी जरी त्याग केला तरी स्वामींनी त्याला टाकले नाही. काही दिवसांनी तो गावाबाहेर एका पडक्या घरात राहू लागला. त्याला कुणी ना कुणी रोज जेवण देत होते. गावातील गरीब, आजारी, दुःखी लोक त्याच्याकडे येत असत. त्याच्याकडे जे चामड्याचे जोडे होते त्या खालील माती तो सर्वांना प्रसाद म्हणून देत असे. त्या मातीमुळे महारोगासारखे रोग देखील बरे होत असत. थोड्या दिवसात तो सिद्ध पुरुष असा ख्याती पावला. पैसेही मिळू लागले. पैशाच्या लोभाने त्याचे घरचे त्याला पुन्हा घरी घेऊन गेले. घरच्यांना त्याचा पैसा प्रिय होता, पण जमादार मात्र या सर्वापासून विरक्त होता. तो नेहमी अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी जाई. स्वामींनी त्याचे नाव पीर साहेब असे ठेवले होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत कथासार अध्याय 18. चिदंबर दीक्षित. हरिभक्ताने आनंद भारतीस विचारले, अक्कलकोटला आल्यावर स्वामींची कुणाकुणाकडून सेवा घडली? स्वामींनी कुणाकुणावर अनुग्रह केला? कुणी कुणी सकाम व निष्काम सेवा केली? ते आनंद भारतीला म्हणाले, स्वामींची तिथे अनेक जणांनी सेवा केली. ज्याची जी योग्यता असेल तसा त्याला ते उपदेश करत. कुणी विशिष्ट हेतूंनी किंवा इच्छेने स्वामींपाशी आले तर स्वामी त्याची इच्छा पूर्ण करत. निष्काम सेवा करणाऱ्याला शांती देत. कुण्या योग्याला योग मार्गदर्शन देत. चोळप्पासारख्या निस्सीम भक्ताला दूरही केले, कारण जसजसा पैसा मिळत गेला तसा त्याचा लोभ वाढला आणि भक्ती कमी होत गेली. अंतसमयी केवळ धनलोभामुळे त्याला स्वामींचे दर्शनही झाले नाही. स्वामींचा बाळप्पा नावाचा भक्त होता. तोही खूप भाविक होता. नरसप्पा, श्रीपाद, जाधव आणि भीमराव यासारखे काही भक्त होते. भीमरावांच्या डोक्यावर एक मोठे आवाळू होते. लोक त्याला 2 डोक्याचा म्हणून चिडवत. एकदा त्याने स्वामींची प्रार्थना केली. त्यावेळी स्वामींनी स्वप्नात जाऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याचे आवाळू नाहीसे झाले. याशिवाय महादेव, बाबा यादव, परशुराम, गणपतराव, नाथपंथी कानफाट्या याही भक्तांनी स्वामींची सेवा केली. शिरूबाई, सुंदराबाई, राणीसाहेब या स्त्रियांनीही स्वामींची सेवा केली. या सगळ्या भक्तांमध्ये बाळप्पा हा श्रेष्ठ भक्त होता. तो मूळचा हावेरी गावाचा, यजुर्वेदी ब्राह्मण, सदाचारी, सुखवस्तू ग्रहस्थ होता. त्याचे गाव कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील करजागी तालुक्यातील होते. घरी सराफी आणि सावकारीचा व्यवसाय होता. संपत्ती संतती कशालाही वाढ नव्हती. एक दिवस त्याला वाटले, आयुष्याची 40 वर्षे गेली, पण मी सद्गुरूंची सेवा काही करू शकलो नाही. त्याला पश्चाताप झाला. मोठ्या मुलीचे लग्न केल्यावर आणि मुलाची मुंज केल्यावर काहीतरी निमित्त करून तो सद्गुरूंच्या शोधार्थ घराबाहेर पडला. प्रथम मुरगाडे गावी पोहोचला. तिथे चिदंबर दीक्षित नावाचे सिद्ध पुरुष भेटले. लोक त्यांना शिवाचा अवतार मानत. त्यांनी चमत्कार करून सर्वांना भक्तिमार्गाला लावले होते. त्यांनी जेव्हा एक मोठा यज्ञ केला होता
तेव्हा ब्राह्मण भोजनाचे वेळी स्वतः स्वामींनी तूप वाढले होते. हरिभक्तांनी सांगितले, मला त्या चिदंबर दीक्षितांचे चरित्र सांगा. आनंद भारती सांगू लागले, मुरगाडे गावात मल्हार दीक्षित नावाचा सदाचारी व वैराग्य संपन्न ब्राह्मण राहत होता. त्यांना पुत्र नव्हता. त्यासाठी त्यांनी चिदंबरेश्वरला जाऊन शंकराची भक्ती सुरू केली. 12 वर्षे उपासना केली तेव्हा शंकर प्रसन्न झाले. श्री शंकरांनी सांगितले, मीच तुझ्या पोटी पुत्ररूपाने अवतार घेईन. या मुलाच्या एका कानावर तुळशीपत्राची व दुसऱ्या कानावर बिल्वपत्राची खूण असेल. मल्हार दीक्षित घरी आले. कालांतराने त्यांना पुत्र झाला. श्री शंकरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या कानावर त्या खुणा होत्या. त्या मुलाचे नाव चिदंबर ठेवले. रीतसर त्याचे मौजीबंधन झाले. लहानपणापासूनच हा मुलगा वेगवेगळ्या लीला करून श्री शंकराच्या वचनाची प्रचिती देत होता. एकदा एके ठिकाणी गजगौरी व्रत होते. ती पूजा सांगायला मल्हार दीक्षितांना जमले नाही. त्यामुळे चिदंबर तेथे गेले. तिथे एक मातीचा हत्ती होता. त्याला सर्व साज घालून सजवून ठेवला होता. चिदंबरांनी त्यावर पाणी शिंपडताच तो हत्ती जिवंत झाला. जमलेले लोक घाबरून इकडे तिकडे धावू लागले. मल्हार दीक्षितांना ही गोष्ट कळल्यावर ते त्या ठिकाणी गेले आणि मुलाला पोटाशी धरले. तेव्हाच त्यांना कळले की हा मुलगा असामान्य आहे. पुढे काही वर्षांनी चिदंबरांनी एक महायज्ञ केला. त्यात अनेक ब्राह्मणांना जेवायला बोलावले. काही पंक्तीनंतर तूप संपले. चिदंबर म्हणाले, आमचा शंकर तूप पुरविल, काळजी करू नका. त्यांनी पाण्याचे 2 हंडे मागवले. त्यात थोडे तूप ओतले. त्या हंड्यांकडे कृपादृष्टीने पाहिले. तेव्हा त्या हंड्यातील पाण्याचे तूप तयार झाले. त्यांनी मोठा यज्ञ केला म्हणून त्यांना दीक्षित म्हणू लागले. एकदा पुण्याच्या बाजीराव पेशव्यांनी चिदंबराच्या दर्शनासाठी जाण्याचे ठरविले. या बाजीरावच्या कारकिर्दीत पेशवाईचा अस्त झाला होता. हा पेशवा स्वभावाने दुष्ट होता. त्याने कित्येक लोकांची इनामे जप्त केली होती. त्याच्या जुलमाने त्रस्त झालेल्या लोकांनी चिदंबरांना विनंती केली की तुम्ही बाजीरावाला 4 गोष्टी समजवून सांगा. बाजीरावांच्या गुप्तहेरांकडून ही बातमी त्याला समजली. तेव्हा त्याने दीक्षितांना 7 कलमी पत्र पाठवले. पहिल्याच कलमात होते की कुणाचीही बाजू घेऊन आपण आम्हाला भीड घालू नये. आम्हाला ताबडतोब निरोप द्यावा. दीक्षितांनी सर्व यादी वाचली, अटी मान्य केल्या आणि दूतांकरवीही निरोप व नारळ देत म्हणाले, मला अजून काही दिवस तुमचे राज्यात राहावे असे वाटत होते, पण तुम्हाला खूपच घाई झाली. दुर्दैवाने तुम्ही ताबडतोब निरोप मागितलात. काही दिवसांनी बाजीरावास सर्व राज्य सोडून ब्रह्मावर्ताला जावे लागले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरु लीलामृत अध्याय 19. स्वामी भक्त बाळप्पा. आनंद भारती म्हणाले, आता बाळप्पाचे चरित्र थोडक्यात सांगतो. घर सोडल्यानंतर बाळप्पा मुरगोड गावी 3-4 दिवस राहिला. नंतर त्याने विचार केला, आपण गाणगापूरला काही दिवस राहून सेवा करावी. गाणगापूर श्री नरसिंह सरस्वतींचे जागृत स्थान आहे. तिथल्या एका पुजाऱ्याकडून समजले की दत्तावतार स्वामी समर्थ लोकांचा उद्धार करण्याकरता अक्कलकोट अवतीर्ण झाले आहेत. बाळप्पांना वाटले की आपण प्रथम अक्कलकोटला जावे, मग गाणगापूरला. मग मुरगोडच्या पुजाऱ्याने सांगितले, तुम्ही आधी ठरल्याप्रमाणे गाणगापूरला जा,
नंतर अक्कलकोटला जा. तिथे जाऊन स्वामींच्या आदेशाप्रमाणे करा. बाळप्पा प्रथम गाणगापूरला गेले. तिथे ते दत्तगुरूंची सेवा करू लागले. पहाटेपासून दुपारपर्यंत संगमावर अनुष्ठान करी. नंतर परत गाणगापुरात राही. दुपारी माधुकरी मागून एकदाच जेवण करत असे. अशी सेवा करत असताना एका महिन्यात त्याला 3 संन्याशांनी स्वप्नात दर्शन दिले. त्यानंतर अनुष्ठानातील अडचणी कमी झाल्या. 2 महिन्यांनी स्वामींनी बाळप्पांना दिगंबर अवस्थेत दर्शन दिले. त्यापूर्वीच एका ब्राह्मणाने स्वप्नात येऊन अक्कलकोटला जायला सांगितले होते. दुसऱ्या दिवशी बाळप्पा अक्कलकोटला जायला निघाले. तेव्हा त्यांचे पायच जड झाले. चालता येईना. तेव्हा त्यांनी स्वामींची प्रार्थना केली आणि आपला पाय नीट करावा असे सांगितले. त्यानंतर पाय बरा झाल्यावर बाळप्पा अक्कलकोटला पोहोचले. स्वामी त्यावेळी खास बागेत होते. बाळप्पा नैवेद्याची खडीसाखर घेऊन स्वामींच्या दर्शनाला गेले. स्वामींकडे पाहिल्यावर त्यांना जाणवले की हीच मूर्ती आपण स्वप्नात पाहिली होती. बाळप्पा जेव्हा तिथे गेले तेव्हा स्वामी झोपले होते. पण बाळप्पांना पाहून स्वामी लगेच उठले आणि बाळप्पांना दृढालिंगन दिले. त्यानंतर स्वामी राजवाड्यात राहायला गेले. बाळप्पा रोज स्वामींची सेवा करत असे. ठराविक वेळी अनुष्ठानास बसत असे. असे 2 महिने गेले. एक दिवस फुले तोडताना बाळप्पाच्या पायात काटा रुतला आणि जखमेने पाय टणकू लागला. त्यामुळे तापही येऊ लागला. अनुष्ठानात अडचण येऊ लागली. बाळप्पांनी स्वामींना विचारले तेव्हा स्वामींनी पायाच्या बोटाला म्हशीचे मूत्र लावायला सांगितले. त्यामुळे पायाचा तणका थांबून पायाची सूज उतरली. पूजा अनुष्ठान व्यवस्थित होऊ लागले. काही दिवस गेल्यानंतर बाळप्पाने विचार केला की आपण स्वामींच्या जवळ राहून सेवा केली पाहिजे. त्यावेळी स्वामींजवळ 3 सेवेकरी होते. सुंदराबाई नावाची महिला सेवेकरी होती. पण हे तिघेजण आपापसात खूप भांडत, वादविवाद करत. एकदा सुंदराबाईने बाळप्पांना स्वामींची पीकदाणी स्वच्छ धुण्यास सांगितली. दुसऱ्या दिवशी स्वामींचे अंथरूण टाकण्यास सांगितले. अशा तऱ्हेने हळूहळू बाळप्पांना कामे मिळू लागली. पण या गडबडीत बाळप्पाचे जेवणाचे हाल होऊ लागले. शेवटी बाळप्पा चोळप्पाकडे जेवण घेऊ लागले. नंतर बाळप्पांना नवीनच त्रास खूप झाला. बेंबीजवळ कळ लागून रक्तस्राव होई. त्यामुळे त्याला खूप वेदना होई. त्याच्या साधनेतही विघ्न येऊ लागले. शरीर क्षीण होऊन त्यातील ताकद कमी होत गेली. काही दिवसांनी रक्तस्रावातून पांढरी पुडी बाहेर आली. त्यात विष होते. सगळ्यांना आश्चर्य वाटले. चौकशी केल्यावर कळले की कुणी दुष्टाने 3 वर्षापूर्वी बाळप्पांना पुडीतून विष दिले होते. बाळप्पांना 3 वर्षात काहीही त्रास झाला नाही. विष निघून गेल्यावर रक्तस्रावही थांबला. त्याने बेंबीला स्वामींचे चरणतीर्थ लावले. तेव्हा बेंबीचे दुखणे पूर्णपणे बरे झाले. बाळप्पांवर स्वामीची पूर्ण मर्जी होती. बाळप्पाला वाटे स्वामी सर्वांना प्रसाद देतात, मला एकट्यालाच नाही. पण त्याला हे माहीत नव्हते की प्रसाद देणे म्हणजे जायला सांगणे. एकदा खारकांचा प्रसाद वाटताना चोळप्पांनी बाळप्पांच्या हातावर पण खारका ठेवला. स्वामींनी रागावून तो प्रसाद परत आणायला सांगितला. बाळप्पांना वाईट वाटले. त्यांना वाटे आपण दुर्दैवी, स्वामी आपल्यालाच फक्त प्रसाद देत नाहीत. जसजशी बाळप्पांची सेवा वाढू लागली तसा बाळप्पांनाही प्रसाद मिळाला. एकदा स्वामींपुढे भक्तांची अलोट गर्दी जमली होती. तेव्हा स्वामींनी बाळप्पांना बोलावले व त्याच्या हातावर सुपारी एवढा खडीसाखरेचा खडा ठेवला. त्याने तो पटकन तोंडात टाकला.
त्यांना वाटले स्वामी तो परत घेतील की काय. बाळप्पा जेव्हापासून स्वामींचे काम करू लागले तेव्हापासून सुंदराबाईंना येणाऱ्या यात्रेकरूकडून पैसे घेण्यास वेळ मिळू लागला. स्वामी बाळप्पांकडून सेवा करून घेतात याचा तिला फार मत्सर वाटे. चोळप्पांनी सुंदराबाईला सेवेसाठी जेव्हा आणले तेव्हा ही बाई एक दिवस तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल असे स्वामींनी बजावले होते. सुंदराबाई स्वामींबरोबर 8-8 दिवस राजवाड्यात राहत असे. राणी साहेबांची गोडगोड बोले, लोकांबद्दल खोटे नाटे सांगे, त्यांच्या चहाड्या सांगे आणि पैसे उकळत असे. राणी साहेबांना चोळप्पाबद्दल काही बाई सांगून त्याच्या सेवेस बंदी केली. यात्रेकरूकडून ती मन मानेल तसे पैसे उकळत असे. बाळप्पांचाही छळ करत असे. बाळप्पांनीही कंटाळून स्वामींची सेवा करणे सोडून दिले. स्वामींनी दृष्टांत दिल्याप्रमाणे बाळप्पा एका मारुतीच्या देवळात अनुष्ठान करू लागले. स्वामींचे दर्शन घेऊन स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ या पंचाक्षरी नावाचा जप करू लागले. पुढे सुंदराबाईच्या वागण्याने लोकांना त्रास होऊ लागला. त्यांनी मुंबईला सरकारकडे तक्रार केली. तेथून कारभाराला हुकूम आला, सुंदराबाईला काढून नवीन पंच नेमा व स्वामींची सेवा सुरळीत ठेवा. त्याप्रमाणे नवीन कारभाऱ्यांनी सुंदराबाईला काढून टाकले. सुंदराबाईला वाटले स्वामी काहीतरी तिच्या बाजूने बोलतील, पण त्यांनी एक अक्षरही तोंडातून काढले नाही. लोकांना आश्चर्य वाटे की स्वामींना या बाईला जवळ का केले. तिच्या पूर्व सुकृताप्रमाणे सर्व घडले होते. त्याप्रमाणेच तिच्याकडून स्वामींची सेवा घडली. ती गेल्यानंतर ताबडतोब बाळप्पाला बोलाविले व त्यांना सेवा करण्यास सांगितली. चोळप्पांना समजावून पुन्हा सेवेत घेण्यात आले. स्वामींनी या प्रित्यर्थ ब्राह्मण भोजन घातले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरु लीलामृत कथासार अध्याय 20. स्वामी सूत व मोरपाखरू. ज्याच्यावर सद्गुरूची कृपा होते त्यालाच आत्मज्ञान मिळते. स्वामीदूत हे याचे एक उदाहरण. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात इटिया नावाचे गाव आहे. एका मराठा घराण्यात स्वामी सुतांचा जन्म झाला. वडिलांचे नाव दाजी साहेब व आईंचे नाव काकूबाई होते. त्यांना 8 भाऊ आणि 4 बहिणी होत्या. दाजी साहेबांनी स्वामी सुतांना 8व्या वर्षी शिक्षणासाठी मुंबईत पाठवले. 16 वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण करून ते मुंबईतच नोकरीला लागले. त्यांचे प्रपंचात मन लागत नव्हते. गोविंद माधवजी यांच्यामुळे स्वामींची आणि त्यांची ओळख झाली होती. गोविंद माधव खूप श्रीमंत पण भाविक गृहस्थ होते. एकदा एका ब्राह्मणाला घेऊन ते यात्रेला निघाले. अनेक यात्रा करून शेवटी गाणगापूरला आले आणि गाणगापूरहून जाऊ नये असे त्यांना वाटले. तिथेच राहून जप जाप्य अनुष्ठान करू लागले. एक दिवस त्यांना दृष्टांत झाला, गाणगापूर हेच माझे स्थान आहे, परंतु प्रत्यक्ष रूपात मी अक्कलकोटला आहे. तिथे येऊन दर्शन घेतल्यास मी तुझी सर्व मनोकामना पूर्ण करेन. या दृष्टांतानंतर गोविंदराव कनोजी ब्राह्मणास घेऊन अक्कलकोटला आले. तेथे दोघेही स्वामींची सेवा करण्यात रमून जात. कनोजी ब्राह्मण स्वयंपाक करत असे. स्वामींना नैवेद्य दाखवून मगच दोघे जेवत असत. एक दिवस नैवेद्य घेऊन आले असता स्वामींनी सांगितले की गावाबाहेर एक फकीर बसला आहे, त्याला हा नैवेद्य द्या. ते दोघेही मशिदीत गेले. त्या फकीराने स्वामींचा नैवेद्य म्हणून आनंदात खाल्ला व थोडा प्रसाद ताटात ठेवून त्या ब्राह्मणांना ताट परत दिले. स्वामींकडे गेल्यावर त्यांनी तो प्रसाद या दोन्ही ब्राह्मणांना खायला सांगितला.
गोविंदरावांच्या मनात विकल्प आला, पण कन्होजी ब्राह्मणाने आनंदाने तो प्रसाद खाल्ला. स्वामी कन्होजी ब्राह्मणाला म्हणाले, जा, तुला मुंबईत गेल्यावर 10,000 रुपये मिळतील. गोविंदरावांना म्हणाले, तुझी भक्ती कच्ची आहे, अजून सेवा झाली पाहिजे. गोविंदरावांनी आपल्या पादुका दिल्या आणि सेवा करायला सांगितले. गोविंदरावांनी शुभ मुहूर्तावर मुंबईत पादुकांची स्थापना केली. कन्होजी ब्राह्मण मात्र 10,000 मिळतील या आशेने गावभर हिंडू लागले. अगदी उकिरड्यावरचे कागदही शोधू लागले. एक दिवस सकाळी एका बंगल्यासमोरून जाताना एक स्त्रीने त्यांना एक पुडके दिले व निघून गेली. कन्होजी ब्राह्मणाने पुडके सोडून पाहिले तर त्यात 10,000 रुपये होते. ब्राह्मण मनातून थोडा घाबरला. त्याला वाटले, आपल्याला चोर म्हणून कोणी पकडले तर. तो पुन्हा त्या स्त्रीला भेटला. ती स्त्री म्हणाली की भाटिया नावाचा एक श्रीमंत माणूस गेला, त्याच्याच बायकोने हे गुप्त दान दिले आहे. गोविंदरावांनी यात्रेंचे मावंदे घातले, ब्राह्मण भोजन घातले. त्यामध्ये लक्ष्मण पंडित म्हणून एक आश्रित होता. त्याने गोविंदरावांकडून स्वामीबद्दल ऐकले होते. त्याला पण अक्कलकोटला जावेसे वाटत होते, पण व्यापारात तोटा झाला होता, त्यामुळे कर्ज झाले होते. त्याने स्वामींना नवस केले की जर मी या कर्जातून मुक्त झालो तर मी तुमच्या दर्शनास येईन. लक्ष्मण पंडितांचे हरिभाऊ व खत्री हे 2 जिवलग मित्र होते. दोघेही नोकरी करणारे होते. हरिभाऊ म्हणजेच नंतर झाले स्वामीसूत होय. एकदा हरिभाऊंनी अफूचा सट्टा घेतला. या काळात त्यांना कळले की अचानक अफूचा भाव उतरला आहे. त्यांना खूप तोटा झाला असता आणि तो भरूनही निघाला नसता. त्यांनी पंडितांना सांगितले की तुम्ही आमच्याबरोबर पेढीवर येऊन सही करा व जो होईल तो नफा अगर तोटा तुम्हीच घ्या, म्हणजे आमची नोकरी वाचेल व बदनामी पण टळेल. पंडितांनी जाऊन सही केली, पण त्यांना काळजी वाटू लागली, कारण पहिले कर्ज आणि परत ही नवीन उपाधी. त्यामुळे बरेचदा ते घरात बसून राहत, स्वामींचा जप करत वेळ घालवत. एकदा ईश्वर नावाचा मारवाडी त्यांना बोलवायला घरी आला, पण पंडितांनी घाबरून ओ पण दिला नाही. त्यांना वाटले की कुठला तरी सावकारी पाश असावा. मारवाडी पंडितांच्या दोन्ही मित्रांना भेटले. त्यांनी सांगितले की मी घरी गेलो पण पंडित भेटले नाहीत. त्यांनी अफूचा जो सट्टा घेतला होता त्यात त्यांना 2,000चा फायदा झाला आहे. गिरीधर लाल या पेढीवर जाऊन पैसे घेऊन जायला सांगा. दोन्ही मित्रांनी पंडितांना ही बातमी सांगितली. पंडितांना खूप आनंद झाला. त्यांनी स्वामींना बोललेला नवस आठवला. अक्कलकोटला आल्यावर स्वामी दर्शनानंतरच पैसे खर्च करेन असे ते स्वामींना बोलले होते. तिघेही जण स्वामींच्या लीला एकमेकांना ऐकू लागले. तिघेही पेढीवर जाऊन पैसे घेऊन आले. वरचा कर वगैरे कापून 1900 रुपये हातात आले. दोघांनी 15 दिवसांची रजा काढली. 300 रुपये बरोबर घेऊन हे तिघेजण अक्कलकोटला निघाले. स्वामींचे दर्शन घेतले तेव्हा स्वामी म्हणाले, का रे, व्यापारात तोटा झाला पण नवस केल्यामुळे फायदा झाला ना, म्हणून दर्शनाला आलात ना. स्वामींनी तिघांच्या मनातले ओळखले म्हणून तिघांनाही आश्चर्य वाटले. स्वामींची आज्ञा घेऊन घरी आले. रात्री झोपली असता चोरी झाली आणि सर्व काही चोरीस गेले. स्वामी म्हणाले, बरे झाले, सुंटी वाचून खोकला गेला. बरोबर आणलेले 300 रुपये मात्र तसेच होते. स्वामींनी तिघांना वेगवेगळ्या आज्ञा केल्या. पंडितांना रुमाल, खत्रींना धोतर देऊन ताबडतोब डोक्याला बांधायला सांगितले. हरिभाऊंना जवळ घेऊन सांगितले, घरादारावर पाणी सोड आणि माझा सूत होऊन राहा. या 300 रुपयांच्या चांदीच्या पादुका करून घ्या आणि अक्कलकोटला घेऊन या. हरिभाऊंना गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हा श्लोक दिला. बाकीच्या दोघांनाही एक एक श्लोक दिला आणि जाण्याची आज्ञा केली. स्वामींना यथासांग नैवेद्य वगैरे करून तिघेही मुंबईला परत आले. मुंबईला आल्यावर तिघांनीही उरलेले 1600 रुपये वाटून घेतले. पंडितांनी आपल्या पैशातून आपले कर्ज फेडून टाकले. हरिभाऊंना मात्र चैन पडेना. त्यांना सद्गुरूंच्या दर्शनाची ओढ लागली. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे चांदीच्या पादुका तयार केल्या आणि स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आले. स्वामींनी त्या पादुका 14 दिवस पायात ठेवल्या. स्वामी सर्वांना सांगत, हे आमचे आत्मलिंग आहे, ते आम्ही कुणाला देणार नाही. नंतर त्या पादुका त्यांनी हरिभाऊंना दिल्या व सांगितले, मुंबईत मठ उभारून तेथे पादुकांची स्थापना करा, मठावर झेंडा उभारा. स्वामींनी त्या पादुका आपल्या मुखाला हातापायांना लावल्या व हरिभाऊंच्या स्वाधीन केल्या. हरिभाऊ आनंदात नाचू लागले. स्वामींच्या नावाचा जयघोष करू लागले. त्या रात्री स्वामी गावाबाहेर पिंपळाच्या झाडाखाली झोपले होते. जवळच स्वामीसुतही झोपले होते. काही वेळाने इतर सारे सेवेकरी झोपलेले पाहून स्वामीसूत उठले व स्वामींचे पाय चेपू लागले. एकांत पाहून स्वामींनी स्वामीसुतांवर अनुग्रह केला व त्यांना आत्मानंदाचा लाभ करून दिला. स्वामींनी स्वामीसुतांना आपली कफनी व छाटी दिली. त्या दिवसापासून स्वामीसुतांचे चित्त शांत झाले. काम, क्रोध हे विकार त्यांच्यापासून दूर गेले. स्वामींनी दिलेली कफनी घालूनच ते मुंबईला गेले. मुंबईला येतात स्वामींच्या आज्ञेनुसार त्यांनी वागायचे ठरवले. गर्भ श्रीमंत असल्या कारणाने घरात खूप मौल्यवान वस्तू होत्या. त्यांनी व त्यांच्या मित्रांनी सामानाची व्यवस्थित यादी केली व त्या वस्तूंचे व्यवस्थित वाटप केले. बायकोने रडून आकांत केला, पण त्यांनी तिला समजावले व स्वामी भक्ती कर असे सांगितले. तिला अंगावर मणी मंगळसूत्राशिवाय काहीही ठेवू दिले नाही. एक पांढरी सुती साडी व मणी मंगळसूत्र याशिवाय सर्व मोह टाळण्याचा सल्ला दिला. स्वामीसुतांची बायको त्यांना खूप रागवे, टोचून बोले, पण स्वामीसूत स्वामी भक्तीपासून ढळले नाहीत. स्वामींनी स्वामीसुतांचे जे आत्मलिंग म्हणजे पादुका दिल्या, त्यांची स्वामीसुतांनी कांदेवाडी येथे स्थापना केली. त्यानंतर नगर, पुणे, ठाणे, वसई, रत्नागिरी, चिपळूण या गावात स्वामींच्या मठांची स्थापना केली. मुंबईतील लाखो लोकांना उपदेश करून भक्तिमार्गाला लावले. त्यांच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या नावाने अंगारा, तीर्थ, प्रसाद जे काही ते देतील त्याने भक्तांचे संकट हरण होत असे. एकदा स्वामीसूत स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले असता त्यावेळी तिथे दर्शनाला द्वारकानाथ नावाचे वकील आले होते. रात्री काळोख पडल्यावर त्याने स्वामींसमोर भरपूर कापूर जाळला. स्वामी ओरडून म्हणाले, अरे इथे कापूर काय जाळत बसता? आमचा हनुमान अंधारात झोपलाय. स्वामींच्या बोलण्याचा अर्थ प्रथम कुणालाही कळला नाही. भुजंग नावाच्या भक्ताने मुरलीधर मंदिरात पाहिले तर स्वामीसूत मंदिरात अंधारातच झोपले होते. वकील पुत्र व्हावा या आशेने स्वामी दर्शनाला आला होता. त्याने मंदिरात रोषणाई केली. स्वामींनी अंतर्ज्ञानाने ही गोष्ट ओळखली. स्वामींनी थोडे चणे मागून हातात थोडे घोळवले आणि त्या वकिलाला प्रसाद म्हणून दिले. वकील पती पत्नींनी आनंदाने तो प्रसाद खाल्ला. यथासमयी त्यांना पुत्र झाला. मुंबईत आल्यानंतर तो वकीलही मुंबईच्या मठात येऊ लागला. जवळजवळ 4-1 वर्षे लोकांचा उद्धार करून स्वामीसुतांनी आपला अवतार संपवला. स्वामींनी स्वामीसुतांना सांगितले की आम्ही आमचा अवतार आता संपवणार आहोत. तुम्हीच आता पृथ्वीवर ध्वजा उभारून आमची गादी चालवा. तेव्हापासून स्वामीसुतांचे मन अगदी खचून गेले.
आपल्या आधी स्वामींचे जाणे त्यांना पटत नव्हते. मुंबईला परत आल्यावर त्यांनी निर्धार केला की स्वामी आधीच आपण आपला अवतार संपवावा. श्रावण महिन्यापासून त्यांची तब्येत बिघडली, शरीरात अस्वस्थता झाली. स्वामींना ही बातमी कळली तेव्हा त्यांनी स्वामीसुतांना बरेच निरोप पाठवले. शिवबाईला त्यांना आणण्यासाठी पाठवले, पण स्वामीसूत गेले नाहीत. शेवटी स्वामींनी कडक निरोप पाठवला, आता आला नाहीत तर तोप तयार ठेवली आहे, तुमची झोपडी उडवून देऊ. पण स्वामीसूत मृत्यूलाही घाबरले नाही. शेवटपर्यंत ते स्वामीकडे गेले नाहीत. गेले असते तर कदाचित त्यांचा मृत्यू टळला असता, पण त्यांना स्वामींच्या आधी अवतार संपायचा होता. शेवटी श्रावण वद्य प्रतिपदेला त्यांनी देह ठेवला. स्वामीसुतांच्या निधनाची बातमी कळली नि मुंबईच्या मठात शोककळा पसरली. शेकडो भक्त दुःख सागरात बुडाले. अक्कलकोटला तारेने बातमी कळवली. तार मिळाली त्यावेळी स्वामींजवळ स्वामीसुतांची आई होती. तिने तर दुःखाने टाहो फोडला. स्वामींनी उपदेश केल्यानंतर ती जरा शांत झाली. मुंबईच्या मठातील सेवेकरी विचारू लागले की आता स्वामीसुतांच्या गादीवर कोणाला बसवायचे. स्वामीच्या पसंतीस कोणताही भक्त उतरला नाही. बरेच दिवस असेच चालले. स्वामी मात्र सारखे मोर पाखरू असे म्हणत होते. एकदा काकूबाईंचा 8 वर्षांचा मुलगा आपल्या आईची भेट घ्यायला अक्कलकोटला आला. त्या मुलाला सर्वजण बाबू असे म्हणत. कोकणात राहून तो फार अशक्त झाला होता. त्याला पाहून स्वामी जोरजोरात हसू लागले व त्याला जवळ घेऊन म्हणाले की आता झेंडा घेऊन गादी सांभाळा. तेव्हा लोकांना मोर पाखरू कोण ते कळले. स्वामींनी त्याला स्वामीसुतांच्या गादीवर बसवले. काकूबाईंनी खूप त्रागा केला, विरोध केला, पण स्वामींनी ऐकले नाही. आपला विचार बदलला नाही. शेवटी त्या मुलाला स्वामीसुतांच्या जागेवर बसवले. स्वामी कृपेने त्या मुलानेही आपला विचार बदलला नाही. अनेक लीला दाखवून स्वामींनी आपला अवतार संपवला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत कथासार अध्याय 21. स्वामी निजधामास गेले. स्वामी जवळजवळ 20 वर्षे अक्कलकोटला होते. त्या काळात त्यांनी अनेक जणांची संकटे दूर केली. भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग दाखवला. बऱ्याच जणांच्या अडचणी दूर केल्या. स्वामी साक्षात परब्रह्म होते, अंतर्ज्ञानी होते. खूप लोक त्यांच्याकडे संसारिक गोष्टी मागत, आत्मज्ञान मागणारे फार कमी होते. स्वामींनी शके 1800 मध्ये देह ठेवला. त्यावेळी बहुधान्य नावांचे संवत्सर होते. चैत्र वद्य पक्ष मंगळवार होता. त्यांना दुपारी शौचविधी झाला. ते जमिनीवर लवणले आणि म्हणाले, पटकीने गाठले रे गाठले. या दरम्यानच स्वामींना ताप भरला, रेचही वाढला. त्यांना आराम वाटावा म्हणून भक्तांनी त्यांना मेढ्यातून नागळणीस आंबेवनात नेले. पण त्या दिवसापासून त्यांनी अन्नपाणी सोडले. अशक्तपणा वाढू लागला, तापही भरला. पुन्हा त्यांना अक्कलकोटला आणले. वैद्याचे उपचार सुरू झाले. एवढा सगळा त्रास होऊनही त्यांना कोणी घंटांना ऐकले नाही. भक्तांनी स्वामींचे शौर करून त्यांना शुचिरभूत स्नान वगैरे घालून पाटावर बसवले. मंगलारती वगैरे करून स्वामींना नैवेद्य दाखवला. शरीर शुद्ध झाल्यावर तरी स्वामी अन्नग्रहण करतील असे भक्तांना वाटले. पण स्वामींनी पुन्हा अन्नग्रहण केले नाही. स्वामींना अवतार संपवायचा होता. त्या कल्पनेनेच भक्त अतीव दुःख करू लागले. स्वामींनी सर्वांना उपदेश केला की आम्ही देह सोडून गेलो तरी सर्वत्र राहू. जे आमची निष्काम भक्ती करतील
त्यांची काळजी आम्हाला आहे. त्यांची संकटे आम्ही दूर करू. सर्वांना उद्देशून त्यांनी गीतेतील श्लोक 25 वेळा म्हटला. अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्यहम्. दुपारी स्वामींनी श्रीपादला उठवून बसवाव्यास सांगितले. त्याने उठून बसवताच स्वामींनी पद्मासन घातले आणि ब्रह्मरंध्रातून प्राण सोडले. स्वामींनी देह सोडला त्यावेळी त्यांच्या तोंडातून खसखशी एवढे 3 कण पडले. स्वामींनी देह सोडला ही बातमी हा म्हणता सर्वदूर पोचली. ठिकठिकाणाहून लोक येऊ लागले. भक्त शोक करू लागले. स्वामींशिवाय आपण पोरके झालो असे लोकांना वाटू लागले. स्वामींशिवाय आपण निराधार झालो. या दुःखाच्या भवसागरातून आम्हाला कोण तारून नेणार असे भक्तांना वाटू लागले. काही ज्ञानी लोकांनी या भक्तांना समजावले. स्वामींना नेण्यासाठी भक्तांनी विमान तयार केले. सुंदर आसनावर स्वामींना बसवले. वाद्यांच्या गजरात स्वामींची मिरवणूक काढली. लोक स्वामींवर पुष्पवर्षाव करत होते. स्वामींच्या नावाचा जय जयकार करत मिरवणूक पुढे निघाली आणि पुढे बाजारपेठेत चोळप्पाच्या घराजवळ थांबली. स्वामींसाठी आधीच समाधी बांधून ठेवली होती. तेथे आल्यावर स्वामी भक्तांनी स्वामींची यथासांग पूजा केली, आरती केली व स्वामींचा जय जयकार केला. समाधीचा दगड काढून आतील विवर स्वच्छ केले. स्वच्छ आसन घातले आणि स्वामींचे शरीर अलगद उचलून विवरात ठेवले. स्वामी पद्मासनातच होते. चेहऱ्यावरचे तेज देखील तसेच होते. जणू काही जिवंतच आहेत आणि समाधीस्थ आहेत. भक्तांनी विवरावर दगड बसविला व समाधीचीही यथासांग पूजा केली. स्वामींनी देह सोडला असला तरी ते चैतन्य रूपाने साऱ्या विश्वात व्यापून उरले आहेत. आजही स्वामी आपल्या भक्तांच्या अडचणींना धावून येतात. सर्व संकटे दूर करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.